एक महत्त्वाची बातमी जालन्यातून जरांगेंना महाविकास आघाडीची उमेदवारी द्या असा प्रस्ताव वंचितने दिलेला आहे। जरांगेंच्या उमेदवारीचा प्रस्तावच नाही, राऊतांनी मात्र ही मागणी फेटाळली। वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव नाही तर तो कागद आहे असं राऊत म्हणाले। आंबेडकरांच्या वंचितच्या प्रस्तावाला संजय राऊत कागद म्हणाले। जरांगे पाटलांनी काय आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। जरांगे पाटलांनी काय आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही, पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय। आम्ही 4 मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला।